हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. जीवन एका शोमेध या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्व छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, जीवन जगत असताना दुःखही भरपूर आहे. त्या दुःखाला बाउन्स करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपण आपल्या समाजात जीवन जगत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना अशी उदाहरणं बघतो की मन सुन्न होतं. विचार येतात आपल्याला की असं का झालं, कशामुळे झालं, त्याची कारणं काय, ते आपण एका स्टोरीमधून जाणून घेणार आहोत. तर तुमचा वेळ न घेता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया. मित्रांनो, एक सामान्य परिवार, एक साधारण कुटुंब, आपलं पोट हातावर घेऊन जगणारं कुटुंब म्हणजे कष्ट करा, भाकरी खा, हा फॉर्म्युला यांच्या जीवनात. तुम्हाला माहीत असेल, मानवाच्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. ह्या 5 मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामध्ये एक गरज अजून माणसाची वाढली, ती म्हणजे दारू. मित्रांनो, आपण या कथेमध्ये 4 पात्र आहेत: आई, वडील, मुलगा आणि मुलगी. प्रामुख्याने आई, बाबा, मुलगा आणि मुलगी. मुलाचं नाव आहे रोहन आणि रोहनच्या बहिणीचं नाव आहे ज्योती. गरीब कुटुंब आहे, साधारण कुटुंब आहे, काबाड कष्ट करणारं कुटुंब आहे आणि त्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत. आर्थिक प्रॉब्लेम्स आलं म्हणजे गरिबी पाठीला पुजले. गरिबी हा श्राप आहे मित्रांनो, खूप भयंकर श्राप आहे की ऐन वेळेला काही प्रॉब्लेम्स आली आयुष्यात तर आपल्याकडे पैसा असणं जरुरी आहे. पैसा पाहिजेच. पैशाशिवाय आजकाल काय होत नाही. तुम्हाला या गोष्टीच्या द्वारे मी एक सामाजिक परिवर्तन व्हावं हा माझा शुद्ध हेतू आहे की समाजामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत, आपल्या नजरेस पण येत असतील, ते आपण बघूया. तर आई, बाबा, मुलगा आणि मुलगी, 4 लोकांचं कुटुंब, काबाड कष्ट करणारं कुटुंब, असा प्रपंच चालू असतो. काळ वेळ कोणासाठी थांबत नाही. ऑब्विसली यांचा पण वेळ निघून जातो. एक रात्री अशी येते की जे रोहनचे बाबा असतात त्यांच्या पोटामध्ये अचानकच दुखायला लागतं आणि त्या वेदना भरपूर असतात. आई उठते, रोहन पण उठतो, बहीण उठते आणि बाबांना चेक करतात की बाबा काय झालं. त्यांच्या बाबांची अवस्था अशी झाली असते की अक्षरशः म्हणजे पूर्ण शरीराचा अशी घडी झाली असते, इतकं भयानक दुखत असतं. आणि पोटात दुखणं चांगली गोष्ट नाही हे सर्वांना माहीत आहे. एवढ्या रात्री 10-11चा वेळ असते. डॉक्टरकडे जातात. डॉक्टर, माझ्या पोटात खूप दुखत आहे. आता सुरुवातीला सांगितलं की माणसाच्या मूलभूत गरजा 5 आहेत, पण त्यात एक गरज वाढलेली आहे, ती म्हणजे दारू. तर डॉक्टर बघतात, दुखणं आहे, पण ते सांगतात तुम्हाला तालुक्याला जावं लागेल, मला हे ट्रीटमेंट वगैरे करता येत नाही. मी फक्त तुम्हाला ते औषध देतो किंवा इंजेक्शन देतो, त्याने हे दुखणं कमी होईल. पण काय तुम्हाला मेजर काही मोठा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये, सिटीमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करा. आज पण काही ग्रामीण भागामध्ये गावात मोठे मोठे हॉस्पिटल नाही आहे, डॉक्टर आहेत, पण ते पाहिजे तशी ट्रीटमेंट नाही देत. म्हणून सिटीच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. आज पण आपल्या महाराष्ट्रात असे बरेच गाव आहेत. तर मग रोहनचे बाबा आणि रोहनची आई सकाळी उठतात आणि काय ते तयारी करून हे दोघं बहीण भाऊ शाळेत निघून जातात. आई आणि बाबा तालुक्याच्या ठिकाणी जातात, तिथे चेक करतात. तर रिपोर्टमध्ये असं येतं की त्यांच्या लिव्हरला सूज आहे. हा मोठा प्रश्न आता रोहनच्या आईच्या डोळ्यासमोर उभा राहतो की आता वडिलांच्या लिव्हरला प्रॉब्लेम म्हणजे सूज आहे. आणि डॉक्टर कडक भाषेत सांगतात, स्वरात सांगतात की तुम्ही जर यापुढे दारू पिलात तर तुमचं वाचणं मुश्किल आहे, म्हणजे तुम्ही वाचू शकत नाही, तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकत नाही, कारण तुमच्या लिव्हरला आता सूज आहे आणि त्या सुजेचं प्रमाण जास्त आहे. आणि जर शरीराचा तो डॅमेज झाला तर आपल्याला सर्वांना माहित आहे काय होईल. मृत्यू दारात असताना सुद्धा काही लोक दारू पितात, तर ते दारू पिऊ नका. मग
सपोर्ट वगैरे घेतात. आता कळलं असतं रोहनच्या आईला की यांना असं प्रॉब्लेम आहे. त्यांची मानसिकता थोडी वीक होते, ऑब्व्हियसली सर्वांची होणारच. घरी येतात, तालुक्यावर येताना त्यांना संध्याकाळ झाली असते, मुले पण घरी आलेले असतात आणि असं पटांगणात म्हणजे अंगणात, घराच्या बाहेर थोडंसं अंगण असतं, त्या अंगणात खेळत असतात. होतं असं, अंगणात खेळत असताना रोहन येतो, लहान असतो. आता लहान मुलगा म्हटल्यावर आपल्या आई वडिलांकडे हट्टाने काहीतरी खाऊ, आता बाहेर गेले होते म्हणून माझ्यासाठी काहीतरी खाऊ आणणार या आशेने ते लेकरू धावत येतं. आता आईचं काळीज आहे. आई शांतपणे रोहनकडे बघून आईच्या डोळ्यात पाणी उभं राहतं की आता माझी मुलं लहान आहे, त्यांनी कसं सांगायचं. नातेवाईक तर काही मदत करत नाही आपली. तुम्ही समाजात चित्र बघितलं असेल, कोणी अडचणीच्या काळात येत नाही. सुखाचे दिवस असेल तरच आपली आठवण काढली जाते, हे समाजाचं एक सत्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाला जवळ घेऊन मिठी मारते, पण डोळ्यातलं अश्रू दाखवत नाही किंवा ते डोळ्यात आलेलं पाणी दाखवत नाही. बाबा पण जातात आणि 4 पाय असते, खाट असते, त्या खाटीवरती बसतात. त्यानंतर त्यांना पण वाईट वाटतं की मुलं अजून लहान आहे, माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर कसं होईल. पण नियतीचा खेळ असतो. एवढं सर्व माहीत असून सुद्धा रोहनचे बाबा दारू पितात. कारण माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा दोनदा सांगितलं, चांगली गोष्ट माणसाला कळत नाही, वाईट गोष्ट माणूस सोडत नाही. त्याला आपण काही जरी सांगितलं की बाबा तुझ्या शरीरासाठी, तुझ्या तब्येतीसाठी ही गोष्ट चांगली नाही आहे, तरी तो माणूस दारू पिणारच. तसंच होतं की ते दारू पितात. रोहनचे आहे त्यांना बडबडते की तुम्ही दारू पिऊ नका. पण काबाड कष्ट करतो, मी दमतो किंवा माझं शरीराला त्या गोष्टीची सवय झाली असं कारण देत रोहनचे बाबा दारू पित असतात. एक दिवस जे व्हायचं नाही ते होतं आणि रोहनच्या बाबांचं निधन होतं. निधन झाल्यानंतर रोहनच्या आईला मोठा धक्का बसतो. आता मुलं लहान आहेत, आता सर्व जबाबदारी रोहनच्या आईवर आली असते. बाबांचं सर्व कार्य झाल्यानंतर नातेवाईक आपल्या घरी निघून जातात. खरं परीक्षा चालू होते आता रोहनच्या आईची. आता सामाजिक दृष्ट्या जर बघितल्या तर कोणी घर चालवायला येत नाही. जे काही प्रपंच असतो त्याच्यासाठी आपलीच धावपळ असते. म्हणून वाईट व्यसन करू नका. आपली परिवार, आपली फॅमिली खूप महत्वाची आहे. आणि आता लहान मुलं आहेत, बाबा तर गेले, मुलांना कळत होतं, मुलं पण रडतात. ज्योती आणि रोहन भरपूर रडतो की बाबा कुठे गेले, ते सांगतात. ते बोलत असताना आईला हुंदके येतात की मुलांना आता काय सांगायचं, पण त्यांना समजत असतं की बाबा आता गेले. आता प्रवास चालू झाला रोहनच्या आईचा. होतं असं की दिवस लोटले जातात, बहीण भाऊ मोठे होतात, शिक्षण घेतात. आई आपलं कधी शेतातलं काम, कधी वीटभट्टीवर काम, असं प्रत्येक ठिकाणी काम करत असते. त्यांचं संगोपन करत असते. ज्यांना हवं म्हणजे काय पाहिजे असेल, कपडा लत्ता, काय जेवण चांगलं, ते बनवून खाऊ घालते, आपलं कर्तव्य पार करत असते. पण कुठेतरी या गोष्टी मिस आउट होतात किंवा राहून जातात की आयुष्य, त्याची आई आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मारून त्यांच्यासाठी, त्यांच्याकडे बघून जगत असते. आणि एक दिवस असा येतो की शेतात काम करत असताना रोहनच्या आईच्या पायात काटा रुततो किंवा काटा त्या आईला मुडतो. जे काय आपल्या ग्रामीण भागात असतील ते शेतात काम केल्यानंतर या गोष्टी होतात. पण त्याच्या आईला एक गंभीर दुखापत त्या पायाला होते. अक्षरशः काटा रुततो आणि पायाला असं जखम होते. मग तशी त्याची आई लंगडत घरी येते आणि 2-4 दिवस त्या पायामुळे ताप त्याच्या आईला भरतो. ताप भरायला म्हणजे ताप आला असतो. ताप आल्यामुळे दोन्ही बहीण भाऊ घरातली कामं असतील काय असतील ते करतात. काही दिवसानंतर त्याची आई व्यवस्थित होते. परत कामाचा प्रवास चालू होतो. मग बराच काळ लोटला जातो. आता हे दोघं बहीण भाऊ मोठे होतात, कॉलेजमध्ये जात असतात, सर्व व्यवस्थित चालू असतं. आणि आता
कुठेतरी त्याच्या आईला वाटतं आता माझे दिवस बदलतील, माझी मुलगी आहे, माझा मुलगा आहे. हे सर्व करत असताना त्या आईला म्हणजे नियती म्हणा, नशिबाचा एक भाग म्हणा, असा दिवस बघावा लागणार होता की कॉलेजमध्ये मुलगी जाते आणि कॉलेज म्हटलं म्हणजे वेगळीच दुनिया असते कॉलेजची. तिथं ती मुलगी जाते, तिला एक मुलगा आवडतो, त्या मुलासोबत ती म्हणजे त्यांचं प्रेम प्रकरण काय ते होतं आणि ती मुलगी पळून जाते. आईला परत एक शॉक लागतो की कुठे गेली असणार काय, पण तिला शोधण्याचा प्रयत्न खूप होतात. ती काही सापडत नाही, कुठे गेली. आई बोलते जाऊ दे आता, ही पण गेली, कुठे गेली काय माहित नाही. आता परत आईला त्या परत डिप्रेशनची शिकार होते. परत तिचं चालू असतं म्हणजे जगण्यासाठी जगत असते. त्यामध्ये कधी कधी तिला बाबांची आठवण येते, रोहनच्या. ती रडत असते. कधी कधी मुलीचा फोटो बघते, मुलीचा काही तपास नाही, कॉल नाही, काय नाही. पण रोहन आपल्या आईची काळजी घेत असतो, तिला सांभाळत असतो. एक दिवस असा येतो की रोहन बोलतो मला पण एक जॉबसाठी सिटीमध्ये जावं लागणार आहे. आई बोलते चांगली गोष्ट आहे, तू पण जा, तुझं पण काहीतरी भविष्य आहे, त्याचा विचार केलाच पाहिजे. आणि रोहन पण जातो, फक्त जातो इकडे, जॉब वगैरे करतो, 2 महिन्याने गावी येतो, आईची तब्येत वगैरे बघतो, सर्व व्यवस्थित करतो, किराणा वगैरे राशन वगैरे ते घरात भरतो आणि आईला सांगतो आता मी परत 2 महिन्यांनी येईल. त्याची आई बोलते आता माझं पण वय झालेलं आहे, मी पण एकटे राहते, मग मी पण तुझ्याकडे येते, तुझ्याकडे राहते. तर हा टाळतो त्याच्या आईला की नको आई, मी चांगलं अजून झाला सेटल की तुला बोलवतो. असे दिवस लोटतात. पण ह्या पिरियडमध्ये काय झालं असतं, रोहनने लग्न केलेलं असतं आणि रोहन सिटीमध्ये स्थायिक झालेलं असतं. पण ही गोष्ट आईला माहित नसते, म्हणून तो आईला काही सिटीत घेऊन जाऊ शकत नाही. असं काळ लोटतो, परत काळ लोटतो. काळ कोणासाठी थांबत नाही आणि गरिबी हा मोठा श्राप आहे. मग होतं असं की रोहनच्या आईची तब्येत अचानकच खराब होते. रोहन येतो, काय गोळ्या औषध तिला व्यवस्थित ठीक करतो, परत जातो तर येतच नाही. म्हणजे त्याचं असं झालं की त्याची बायको त्याला येऊ देत नाही की तू माझ्याकडेच राहा, इथेच राहा, सिटीमध्येच राहा, तू कशाला तिकडे जातोस. आणि असं करून त्याची आई या जगातून निघून जाते. घरामध्येच असते, शेजारी पाजारी जमा होतात. त्याच्या आईचं जे शेव असतं त्या शेवला म्हणजे काय ते विधी पार पाळला जातो. त्याला कॉल करतो, तो उचलत नाही, काय नाही, म्हणजे तो बिझी झालेला असतो त्याच्या लाईफमध्ये. आणि एक असा दुर्दैवी अंत त्याच्या आईचा होतो. आजकाल आपल्याला समाजामध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात. मित्रांनो, ही एक सत्य घटना आहे, समाजाचं एक चित्र आहे, ते तुमच्या डोळ्यासमोर मी उजागर केलं. असं समाजात होत आलेलं आहे आणि होत राहणार आहे. हे कोडं सुटणार नाहीये, कारण आजच्या मुलांना संस्कारक्षम किंवा संस्कार कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडत आहेत. पैसा, प्राधान्य, संपत्ती यामागे धावण्यापेक्षा आईबाबांची काळजी घ्या. कारण ज्यांनी आपल्याला जग दाखवलं त्यांच्यापेक्षा या जगात कोणीच मोठं नाही. म्हणून माणसांची किंमत करा. आणि मी तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ आणतो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.